बिग बॉस मध्ये बाईचं असणं आणि पुरुषाचं असणं कसं डिफरंट आहे? मी खूप वेळा म्हणजे आता कुठेही चेंजिंग रूम मध्ये जाताना सुद्धा मी 4 वेळा कॅमेरे बघते, हो. आजूबाजूला नाही हो. आहेत. इथे तर सांगून कॅमेरे आहेत रे. हो. आणि जरी ऑफकोर्स वॉशरूम्स आणि ह्या ठिकाणी हो. प्रायव्हेट रूम्स मध्ये नसणार आहेत माहितीये, हो. पण तरी ती जी धाकधूक असेल मुलींच्या स्पेशली हो. मनात, तर तसं मुलांच्या बाबतीत काही वेगळं तुला जाणवलं? काय हे हा, मला तितकं म्हणजे मुलांमध्ये तर नसतं ऑफकोर्स, मुलींमध्ये जेवढं. पण नंतर मला असं वाटायला की सगळ्या मुली कम्फर्टेबल होऊन जातात जातात, सिच्युएशनला. हां. इट इज सिमिलरली तुम्ही एका बिझी मार्केटमध्ये आहे ना, जिथे तुम्ही चांगले दिसता, चांगले आहात आणि सगळ्यांचे डोळे तुमच्याकडे आहे. तुम्हाला 15-20 मिनिटं तुम्हाला अनकम्फर्टेबल होईल. तुम्ही खूप अगदी तुमचा पदर सांभाळायला आणि सगळ्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न अर्धा आणि 3 महिने नाही करू शकणार ना तुम्ही. देन यू बिकम कम्फर्टेबल टू त्या सिच्युएशन की हा, ही आता आहे असं, आम्हाला आता ह्याच्यात असंच राहायचंय. त्यामुळे थोड्या वेळानंतर तुम्ही कम्फर्टेबल होऊन जाता. आणि मला वाटतं ते आजूबाजूची लोकांवरती पण मला वाटतं खूप असेल. आजूबाजूचे तुमच्या बरोबरचे लोक आहेत ना, त्यांच्या बरोबर म्हणून जरी असं आणि एक ह्युमन आपली एक इन्स्टिंक्ट पण असते, एक फायटिंग स्पिरिट पण असतो. जी चुकीची गोष्ट आपल्याला वाटते ती तुम्ही पहिल्यांदा झेलाल, दुसऱ्यांदा झेलाल, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा तुम्ही रिटॅलिएट करणारच आहे, तुम्ही त्याच्यावरती रिॲक्शन देणारच आहे. आणि मग तुमचं रिॲक्शन कशा पद्धतीने बाहेर येतं हे खूप इम्पॉर्टंट. तू बघितलेस बाहेर आल्यानंतर तुझा का सीझन? नाही, मी नाही बघितलं. खूपच अवघड गेलं असतं ना, नाहीतर म्हणजे